असती. मग आज टीमने ठरवलं आज आपण प्रभावतीच्याच घरी चोरी करायची आणि सगळी टीम एकत्र झाली. भगवंताने एक मंत्र दिला, सगळे माझ्या पाठीवर उभे राहून तुम्ही चढाणी वरती आतमध्ये जा, प्रवेश करा. त्याप्रमाणे आतमध्ये गेले आणि त्या प्रभावतीचे पतीची दाढी होती आणि जे लांब सडक केस होते, अल्लड बालपण असतं. आणि त्या दोन्हीची त्यांनी गाठ पडली, पतीची दाढी आणि वेणी त्याची गाठ पडली. प्रभावती झोपली होती, पती पत्नी दोघेही झोपले होते, गाठ पडली आणि हे भगवंत बाहेर निघाले. सगळ्यांना सांगितलं बाहेर निघा पटकन, नाही तर जो राहील खाली तो अडकेल. आणि त्याप्रमाणे एक जण अडकलाच. जो पापी असतो ना तो असा अडकत जातो, मोहात पडतो ना तो असं, मला काही मिळेल का, अजून काही मिळेल का करता लालसेने तो तिथेच अडकतो, पुढे जातच नाही. देव कोंडला तो तसा त्याच्यामध्ये कोंडून जातो. आणि या प्रभावतीला हा मिळाला वाकड्या आणि याला दिवे धम मार केली, मारलं तर मारलं चल. आणि नंतर मग हा कृष्ण, तर कृष्ण कुठे आहे, कृष्ण दिसता त्याला पकडलं, कृष्णाला पकडलं आणि त्याचा हात धरून कृष्णाला घेऊन कुठे गेले, यशोदेच्या दारात गेले. यशोदेच्या दारामध्ये जाता असता हाताला खेचत ती नेत आहे. आता चालताना पोझिशन पहा, कृष्ण समोर आहे, समोर पकडलंय कृष्णाला चल म्हणून, मागे राहिला त्याचा काही भरोसा नाहीये. समोर पकडल्यानंतर भगवान कृष्ण म्हणतात माझा हात दुखून आला ना ग, थोडं साईड कर. म्हणून हळूच तिने या हातात त्याला पकडलं आणि ती समोर पतीची दाढी आणि माझी वेणी दोहोची गाठ बांधुनी, दोहोची गाठ दिली. आणि हे चाललेले आहे. नगरातले लोक कोणत्या पद्धतीने विचार करत असतील बरं, हे काय आहे, नवीनच सिनेमा मिळाला, एपिसोड नवीन. पतीची दाढी आणि माझी वेणी दोहोची गाठ देऊनी चाललेले आहे आणि कृष्ण हातात आहे. आणि कृष्णाने एक माया केली की आपला स्वतःला तिथून मुक्त केलं आणि तिच्याच पोराचा हात जो उभा होता रस्त्याने सगळं पाहत होतं त्याचाच हात पकडला आणि तिच्या हातात दिला आणि हे चालले आपल्या मुलाला उडत. समोर यशोदेचं घर आलं. यशोदेच्या घरात उभी राहून म्हणते आहे अगं ए यशोदे जरा बाहेर नाही बघ, त्या तुझ्या मुलाने काय केलेलं आहे. यशोदा लागलीच कमरेला पदर खोचून बाहेर आली आणि भगवान कृष्ण यशोदेजवळ होते. ती आई जशी धावत आली त्याप्रमाणे कृष्ण तिच्या मागे धावत आला आणि ही प्रभावती म्हणते तिच्या पाठीमागे दडून गेला आहे यशोदेच्या पाठीमागे आणि म्हणतो आहे काय झालं ग, कशाला ओरडते आहेस प्रभावती, अगं बघ तुझ्या कृष्णाने काय केलं. पतीची माझी बांधली बांधली जोडी बांधली आहे, ही गाठ पायी सुटेना गवळण सांगती गरानी. तिसरी आली धावली, तिसरी आली धावली, तिसरी आली धावली, तिसरी आली धावली. बाय 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 आली केली करती, काय आली केली करती, केली करती, काय आली करती. पतीची दाढी माझी वेणी, पतीची दाढी माझी वेणी, पतीची दाढी माझी वेणी, पतीची दाढी माझी वेणी. दोईची गाठ पाडोनी, दोईची गाठ पाडोनी, दोईची गाठ पाडोनी, दोईची गाठ पाडोनी. गाठ बाई कोणाची सुटेना, बाई कोणाची सुटेना, गाठ बाई कोणाची सुटेना, गाठ बाई कोणाची सुटेना. यशोदे बाळा दादा कोणी सोसोनी काना, यशोदे बाळा दादा कोणी सोसोनी काना, बाळा दादा कोणी सोसोनी काना. बघ यशोदे या तुझ्या बाळाने माझ्या पतीची आणि माझ्या विणीची गाठ बांधलेली आहे, ही गाठ काही केल्या सुटेना. असा हा तुझा बाळ, अगं एवढ्या वयाची तू झाली तुला मुलगा नाही झाला आजपर्यंत, आणि मुलगा व्यालीस तर तो मुलगा असा बनवला की हा सारं गावाला त्रास देत असतो. प्रत्येकाच्या घरी जाऊन हा चोरी करत असतो, कुणाचं दही खातो, कोणीचं लोणी खातो आहे हा. असा पोर तू जन्मलीस. अशा प्रकारे यशोदेला फार वाईट वाटलं.
माझ्या घरी काय नाहीये, कृष्णा तुला एवढं सगळं मिळत आहे, तरी पण तू असं का करतो? चित्त वेधले. ज्यावरती चित्त आहे, घरात चित्त आहे, ती व्यक्ती इथे येऊ शकतच नाही. येऊ शकते का? ज्याचा घरामध्ये चित्त आहे आणि जो इथे आलाय तो घरी राहू शकतो का? हरिणे माझे हरले चित्त, हरिणे